काका येतील निवडून वाटतंय का? 100%. बर 100%. काय वाटतं एकंदरीत होतील का काका खासदार? हॅट्रिक करतील का? करतील वाटतंय. काका 100% हॅट्रिक करणार. विशाल पाटील 5 वर्षांनी एकदा येणार कसं हवे. काकाचं प्रत्येक गावात काम चालू आहे. कोणी काय पण सांगू, काकाचं काम भरपूर झालेलं आहे. 100% काका येणार. कमळाने कामं केले, मोदीनं मत द्यायचंय. शेर को जंगल में मारा नहीं जाता और राजा को दरबार में मारा नहीं जाता, खेल अपने बराबर वाले करना, कुत्तों से खेल खेला नहीं जाता. हॅशटॅग संजय काका पाटील. नाही मतदान चांगलं आहे. गावासाठी आमच्या मंडळासाठी पाणी भरपूर दिलंय. आमच्या गावात येऊन बघा, आमच्या गावाजवळ 1.5 कोटी रुपये निधी दिलाय. माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला मी दावतो. काका फिक्स खासदार होणार यात तीळ मात्र काही शंका नाही. तासगाव तालुका आणि कवठेमहांकाळ तालुका काकांना वनवे जाणार. काकाच होणार विजय, दुसरं कोण होते. उलट त्याच्या विरुद्ध चित्र आहे. संजय काका जास्तीत जास्त मागच्या वेळेपेक्षा जास्त लीडनं त्यात लीड घेतली यंदा असं चित्र आहे. कितीही मोठे त्यांनी आव्हान देऊ दे, काका 2 ते 2.5-3 लाखाच्या मताने फरकाने येणार. जिल्ह्याच्या चारही बाजून जरी तुम्ही फिरला तरी काकांना ही येणारी जनता आणि ही दिसणारी जनताच तुम्हाला सांगेल आत्ताच की काका काय लीडनं बसतील. 100% संजय काकांचा विजय होईल. संजय काका निवडून आणणार आपल्याला. त्यामुळे काका निवडून येतील वाटतं. 100% हो. काका 2.5 ते 3 लाख मतांनी विजय होणार. जशी लोक काकांना देव म्हणतात. वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध. निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा. सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे. आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि सांगली लोकसभेची लढत देखील अत्यंत रंगतदार आणि तिरंगी जरी दिसत असली तरी प्रचंड हाय व्होल्टेज अशी ही निवडणूक होत आहे. आणि आज विटा या ठिकाणी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब हे या प्रचारानिमित्त सभेसाठी संबोधित करण्यासाठी येणार आहेत. सभेला बराच वेळ आहे, परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी भाजपचे काही समर्थक कार्यकर्ते किंवा महायुतीचे समर्थक या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की संजय काकांना त्यांना नेमकं खासदार का करायचे आणि ते समर्थन या ठिकाणी देण्यासाठी का आलेत. तर आपण काही लोकांशी बोलूयात. या बाबा नमस्कार. कुठून आला? इथनंच की. इथलेच का? होय. कशासाठी आज ती सभा आहे संजय काका पाटलांची समर्थन देण्यासाठी आलंय. बर काका येतील निवडून वाटतंय का? 100%. बर 100% विश्वास आहे. आपण काही लोकांना विचारत. नमस्कार, कुठून आलाय तुम्ही? आम्ही पोलीस तालुक्यातून आलाय. मग काय वाटतं एकंदरीत होतील का काका खासदार? हॅट्रिक करतील का? करतील वाटते. पण आता विशाल पाटलांनी एवढं आव्हान निर्माण केलंय, महाविकास आघाडीचं आव्हान. लोक मतदान देत नाही. मत देत नाही. तो लोक काम नाही काय ते. काकांनाच करतील लोक मतदान. काय वाटते? कुठून आलं तुम्ही? आम्ही सावडेमधून आलोय. काका 100% हॅट्रिक करणार. हो, काकाच कामच आहे ना. गेले 10 वर्षामध्ये काकांची काम केली ते आजपर्यंत कुठल्या खासदार कामही केलेलं नाही. विशाल पाटील 5 वर्षांनी एकदा येणार कसं हवे. काकाचं प्रत्येक गावात काम चालू आहे. त्यामुळे काका 100% निवडून येणार. मला आव्हान वाटत नाही काय विशाल पाटलांनी एवढं आव्हान? नाही, विशाल पाटील काम त्याचं कामच नाही ना. काकांचं गेली 10 वर्ष काम जोरात चालू आहे एकदम. काकांना पुन्हा एकदा लोक स्वीकारतील? 100% शिव करणार काका आणि काका हॅट्रिक मारणार. काय सांगाल? एक नंबर निवडून येणार काका. येणार का निवडून? 100%. आणि बहुत सगळ्यांना आपण सगळ्यांना लेडिंग नाही यार. लेडिंग विरोधक म्हणतात यावेळेला काकांचा पराभव. कोणी काय पण सांगू, काकाचं काम भरपूर झालेलं आहे. त्यामुळे काय विषयच नाही. 100%. कुठून आलाय बाबा? नागाव तासगाव. काय सांगाल तुम्ही? आज काय काकांना समर्थन देण्यासाठी आलाय तुम्ही? समर्थन हा विजय मागच निश्चित आहे. फक्त मताधिक्याचा लीड मध्ये किती घेते
यासाठी आम्ही पण आता तर महाविकास आघाडी किंवा विशाल पाटलांचे समर्थक म्हणतात आमचा विजय निश्चित आहे. अहो प्रत्येकजण आपापली बाजूमध्ये मांडणारच किंवा ते त्यांचा अधिकार आहे बोलणं. लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे मानणं. त्यामुळं काका हॅट्रिक करतील त्यात काय वाद 100%. बोला काय आज तुम्ही काकांना समर्थन देण्यासाठी आलाय? काकांना समर्थन कुठनं आलाय? तासगाववरनं. काकांच्या तासगाव की पलूसवरनं आलोय. पलूसवरून आला. कडेगाव पलूस मध्ये विशाल पाटील लीड घेतील म्हणतायत. कोण म्हणलं? होत नाही तसं काय. बर 10 संस्था बुडवल्या. बाबा नमस्कार. कुठनं आलाय? आटपाडी. आटपाडीहून आलाय. काय वातावरण आटपाडीत म्हणतायत की काकांना लीड भेटणार नाही तिथून? भेटणार बर कमळाने कामं केली. मोदीनं मत द्यायचं आहे. काकांना नाही मत. मोदीना देशाचे पंतप्रधान कोण बनवायचे हे ठरवायचं आहे. देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरवायची निवडणूक आहे. मोदींच्या नावावरती मतदान होईल आणि काका हॅट्रिक मारतील. नमस्कार. कुठून आला तुम्ही? आम्ही साळशिंगे गाव आहे आमचं. साळशिंग म्हणजे जवळूनच आलाय. जवळून. काय काकांना पाठिंबा देण्यासाठी आलाय? हो येतील वाटते काका निवडून? येणार बर 100% येणार. पण आता हे विशाल पाटलांनी चंद्रार पाटलांनी आव्हान निर्माण केलं तरी काकांची सीट लागणार 100%. वाटतोय का तुम्हाला विश्वास? येणार 100% येणार. काय सांगाल? 100% काका येणार. 100% येणार. काय सांगाल? शेर को जंगल में मारा नहीं जाता और राजा को दरबार में मारा नहीं जाता. खेल अपने बराबर वाले से करना. कुत्तों से खेल खेला नहीं जाता. # संजय काका पाटील. हो. मग काय आता म्हणतायत की तासगाव कवटेमाकाळमध्ये पण काकांना म्हणावं असं मताधिक्य भेटणार नाही मतदान चांगलं आहे. गावासाठी आमच्या मंडळासाठी पाणी भरपूर दिलंय. पानदार खासदार आहेत ते. रस्त्याची कामं चांगली केली ते. त्यामुळं 100% निवडून येणार ह्यावेळी. बरं म्हणजे पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांचा विकास किंवा पायाभूत सुविधांची कामं केल्यामुळे येतील वाटतं. हो. विरोधकांना मुद्दाच नाही कुठला तर उगाच काहीतरी वावड्या उठवायच्या नाही करायचा. आमच्या गावात येऊन बघा. आमच्या गावात जवळजवळ 1.5 कोटी रुपये निधी दिला आहे. माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे तुम्हाला मी दावतो. त्या जोरावर काकांचं काम आहे. काकाचे उठले की माणसं म्हणतात काका म्हणजे काका गावात येत नाहीत. आमच्या गावात काकांना तर म्हणजे आव्हान निर्माण झालंय असं. कुठलं आव्हान बिव्हान काही नाही. काका वनवे येणार आहे. ती औपचारिक सभा आहे फक्त. बर काकाही फिक्स खासदार होणार आहे. यात तीळ मात्र काही शंका नाही. आमच्या गावात विशाल पाटील 5 वर्षात आत्ता इलेक्शन आले. आत्ता आले 5 वर्षात. काय सांगाल? कुठं आलंय? मनेराजुरी. काय सांगाल? काय नाही फिक्स भरपूर लीड बसेल. तिथनं भेटणार नाही म्हणतायत लीड. कवटेमाकाळमधून मायनस जातील का? अफवाईत फक्त माणसांची दिशाभूल करायचे प्रयत्न चालू आहेत. बाकी काही सुद्धा नाही. खासदार हे 100% लीडिंग येणार आहेत. वायपळीमधनं आलोय. तासगाव तालुका आणि कवटेमाकाळ तालुका काकांना वनवे जाणार. तासगाव तिकडनं काका कमी पडतील असं म्हणतात. जतमधनं चांगलं मतदान होणार. आटपाडी चांगलं होणार. बस्तवडे म्हणजे तासगाव तालुक्यातूनच आलाय. काय काका विजय होतील वाटतंय का? काकाच होणार विजय. दुसरं कोण होते? होणार का? 100%. विश्वास वाटतंय तुम्हाला? अहो 100% होणार. काय पण काकांना अडचण निर्माण झाली म्हणतात आता. अहो किती जर म्हटलं तर काकाशिवाय दुसरं कोण येत नाही. काय कुठून आलाय? विट्यातलेच आम्ही विट्यातलेच. आता विट्यातून पण काका मायनस जातील असं म्हणतायत. नेते जरी एका बाजूला असले तरी सामान्य जनता विशाल पाटलांच्या किंवा चंद्रराव पाटील यांच्या मागे असं म्हणतायत. एकंदरीत असं काही नाही. ते जाणून बुजून एक 10-20-15-20 टक्क्यांच्याकडनं ते थोडंसं नॅरेटिव्ह सेट करायचं चाललंय. पण चित्र तसं काही नाही आहे अजिबात. उलट त्याच्या विरुद्ध चित्र आहे. संजय काका जास्तीत जास्त मागच्या वेळेपेक्षा जास्त लीडनं विट्यात लीड घेतली यंदा असं चित्र आहे. विट्यात लीड मागच्या वेळेपेक्षा जास्त. सामान्य जनता ही भाजपच्या पाठीशी आहे. आज जर तुम्ही बघायला गेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या देशातला आतंकवाद कमी केला. आज जर बघायला गेला 370 कायदा आहे. दुसरं बघायला गेला तर आपला आज राम मंदिर मुद्दा आहे आणि येणारा समान नागरी कायदा आहे. त्यामुळे मोदींच्या पाठीमागं पूर्ण भाजप. लोक किंवा विरोधक म्हणतात महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी. मला सांगा महागाई 2014च्या अगोदर तर महागाई नव्हती का? 2014च्या अगोदर मोठं महागाई. आम्ही लहानपणापासून तर रोज महागाई वाढतीच आहे. ती महागाई वाढतच राहणार असं काही नाही. गेला तुम्ही तर उत्पन्न पण लोकांचं वाढलेलं आहे. आज तुम्ही भांडेवाली जरी बघायला गेला तर त्याच्याकडे सुद्धा 10-15 हजाराचा मोबाईल असतोय.
बरं काकांना काही आव्हान वाटत नाही विशाल पाटलांचं? आता म्हणतात विशाल पाटलांचं लाट तयार झाले वगैरे. काही लाट नाही आहे, लाट काकांचीच लाट आहे आणि काकांना मत म्हणजेच मोदींना मत आहे. हा प्रत्येक मतदाराचा विचार आहे. प्रत्येक मोदींच्या फॅक्टरवरतीच काका देशा बघा कसं आहे की काकांना मत म्हणजे मोदींना मत हा प्रत्येकाच्या मनातला एक विचार आहे. आणि मोदींना मत कशासाठी द्यायचं तर ते देशाच्या विकासासाठी. देशाच्या विकासासाठी म्हणजे काय की प्रत्येकाच्या विकासासाठी. देशाचा मी नागरिक आहे, माझाही विकास झाला पाहिजे, माझीही प्रगती झाली पाहिजे, ही प्रत्येकाची विचार आहे आणि मोदींच्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे. हो कुठून आलाय दादा तुम्ही? तासगाव. तासगावचे म्हणजे काकांच्या होम ग्राउंडमधूनच आलाय. एक मिनिट काय काका हॅट्रिक करतील वाटतंय का? 100% होय. हो. पण आता विशाल पाटलांकडून मोठं आव्हान निर्माण केले असं त्यांचे समर्थक. काय हवं काय नाही वाटत? काहीच नाही. वनवे वनवे येतील वाटतंय तुम्हाला? हो वनवे कुणा सेट करू शकत नाहीत अजिबात. त्यांच्या ह्याच्यावर लागू शकत नाही विशाल पाटील. बरं काका येतील वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? काय काकाच वाटणार? मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता विशाल पाटील चंद्रहार पाटील यांच्याकडून आव्हान निर्माण झालंय असं म्हटलं जाते. कितीही मोठा पराभव होईल म्हणतात. कितीही मोठे त्यांनी आव्हान देऊ दे, काका 2 ते 2.5-3 लाखाच्या मताने फरकाने येणार. काकांना कुठून लीडच भेटणार नाही म्हटलं जाते. का असं का म्हणते? माकाळ किंवा खानापूर आटपाडीतून भेटेल असं विरोधक. खानापूर आटपाडी आहे, जत बाग आहे, सांगली आहे, मिरज आहे, या सगळ्या ठिकाणाहून भेटेल. त्याच्याकडे प्रचारला माणसं कोण आहेत? त्याचे कुठं प्रचार सभा कुठे झाले? त्याची एखादी सभा एखादा वक्ता त्याने बोलायला कुठे आहे त्यांच्यापाशी? त्यामुळे काका हॅट्रिक करतील. आता 100% हॅट्रिक करणार. तुम्ही म्हणताय काकांना लीड कुठल्या बाजून मिळेल? जिल्ह्याच्या चारही बाजून जरी तुम्ही फिरला तरी काकांना लीड. स्वतः जे उमेदवार आहेत त्यांचं गाव आता नाव घेत नाही मी, त्या गावातनं सुद्धा 100% काका लीडनं असणार. मग सांगली असो किंवा इकडला शिवसेनेचा उमेदवार आहे त्याच्या गावचा असो, त्या गावात सुद्धा काकांना लीड बसणार. मग बाकीच्या गावात तर विशेष सोडा, 100% काका बसणार गॅरेंटेड. ही येणारी जनता आणि ही दिसणारी जनताच तुम्हाला सांगेल आत्ताच की काका काय लीडनं बसतील. ते 4 जूनला तर कळेलच, पण आत्ता ही जनता आजची कालची योगेश सभेची, उद्या गडकरी साहेबांची मिरजमध्ये किंवा जतमध्ये होईल, ही येणारी जनता तुम्हाला सांगेल की काकांचं काय लीड बसेल. ते काका येतील 100%. कुठून आला तुम्ही? तासगाव. तासगावचे. कुठल्या भविष्यवेत्याची गरज नाही की काका निवडून येणार आहे. कुठल्या भविष्यवेत्याला सांगायची गरज नाही आणि विचारायची गरज नाही की दुष्काळाचा कलंक हा भाजप शिवसेना युतीनं पुसून टाकलेला आहे तासगाव तालुक्याचा आणि हा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळं खासदार हा आमच्या तासगाव तालुक्याचाच होणार आहे. परवा मी तुमच्या भागात होतो त्यावेळेला विरोधक म्हटले की काका फक्त श्रेय घेतात कामांचं, पाण्याच्या कामाचं. विरोधकांनी काय केलं त्यांनी तरी दाखवावं, कारण कावीळ झालेल्या डोळ्याला जग पिवळंच दिसतं. ज्या डोळ्याला कावीळ झाल्या विरोधकांच्या, त्या विरोधकांना सगळं पिवळंच दिसणार आहे. पण काम बघण्याची पद्धत, दृष्टिकोन वेगळा पाहिजे ना. काम बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. विरोधाला विरोध करू नका तुम्ही. त्यावेळेस कुठे होते हो? 2019-20ला जो पूर आलेला सांगलीत, त्यावेळेस कुठे होते हे नेते? ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस घरातनं बाहेर पडतात आणि मग मताचं राजकारण करायचं, मतं मागायची, सगळं सहानुभूतीवर मतं मागायची. अहो तुम्ही काय तर करा ना जिल्ह्यासाठी. कुठं तर बाहेर दिसा तर या 5 वर्षात कुठे दिसले काका? बारक्या कार्यकर्ते 10 वर्षात विशाल पाटील आटपाडी तालुक्यात फिरकले, ते एकदा दाखवा, आम्ही त्यांना मतं देऊ. अहो 2019ची निवडणूक झाल्यानंतर विशाल पाटील जनमानसात त्यांनी संपर्क ठेवला का? 5 वर्षानंतर निवडणूक आल्यानंतर निवडणुकीला सामोरे जायचं, पक्षाचा सुद्धा विश्वास असा त्यांच्यावरती राहिला नाही की त्यांना काँग्रेसचं तिकीट दिलं पाहिजे. त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केला, तिकीट मिळालं का? वसंतदादाच्या घराण्याचा आता प्रतिष्ठा राहिलेली नाही. पण ते म्हणतात उठाव झाला. नाही, उठाव झाला तर कसं आहे, थोडीफार हे बघा, सत्ताधारी असल्यानंतर थोडं जनतेच्या रोषाला पात्र जावं लागतं. पण आज पाणीदार खासदार म्हणून आज संजय काकांनी टाकारी असेल, टेंबो असेल, म्हैसाळ असेल, आरफळ असेल, अतिशय ज्या योजना आहेत त्या काकांनी अतिशय उत्कृष्टरित्या हाताळून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचं काम संजय काकांनी केलंय. 100% संजय काकांचा विजय होईल. कुठून आलाय तुम्ही दादा? आटपाडीवरून आलो. आटपाडीवरून आलाय. म्हणजे आज कशासाठी आलाय तुम्ही?
संजय काका निवडून आणत आपल्याला. का असं तुम्हाला वाटतं की संजय काका निवडून आले पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता सध्या आपल्या भारतामध्ये लोकशाहीपेक्षा पण आपला धर्म धोक्यात आहे. धर्म धोक्याचा वाटतं का? असं का वाटतंय? बघा की तुम्ही काँग्रेस असताना या गोष्टी आपल्याला करू वाटत नव्हत्या, आता का करू वाटते? पण भाजपची सत्ता आहे आता मागच्या 10 वर्षापासून. मग नाही होता, आता कमी होत आला. धोक्यात होता, आता तो वर आला, धोक्यातून बाहेर यायला. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की काँग्रेसची सत्ता होती तेव्हा धोक्यात होता? हा, धोक्यात होता, आता धोक्यातून बाहेर यायला लागला. कसं काय धोक्यात होता वाटतं तुम्हाला? तुम्ही बघा की आता आपल्याला हिंदू धर्म आहे, आपला हिंदू राष्ट्र आहे, आपल्याला राम मंदिरासाठी आपल्याला आपल्याच देशात लढावं लागलं. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अजून काय होत असणार? लव जिहाद संविधानावरती होत असणार. संविधान हे ठीक आहे हो, आधी देश निर्माण झाला, परत संविधान निर्माण झालं. नाही पण आपला देश संविधानावर बरोबर आहे. नाही बरोबर आहे चालतंय की संविधानावरती सगळ्या गोष्टी चालतात. हो की बरोबर आहे की, पण लव जिहाद असेल, होणार आता धर्मावरती बघा आपले अन्याय होतो, जिथं की आपल्याला मंदिरासाठी आपल्याला भांडावं लागतं. झालं की ज्ञानवापी असेल, ज्ञानवापी आहे, मथुरा आहे, अजून आता पुढचा भाजपचा किंवा भाजप समर्थकांचा मुद्दा हे ज्ञानव्यापी वगैरे या मंदिरांचा असणार. पण विरोधक म्हणतायत महागाई, रोजगार किंवा या बाकीच्या ज्या विकासाच्या मुद्दे आहेत ह्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे करतंय म्हणतात. मला वाटतं की बोलणाऱ्यांचा अभ्यास कमी आहे. कारण की बघा तुम्ही 2006-07ला जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस तुम्हाला पेट्रोल 60 रुपये मिळत होतं. मोदी जेव्हा 2014ला निवडून आले तेव्हा आपल्याला येतलं की झालं 65 झालं 70 झालं. तर महागाईचा जो रेट आहे तो मागल्या 10 वर्षात 60 वर्षाची तुलना करता कमी आहे. त्यामुळे काका निवडून येतील वाटतं? 100% हो. कुठून आला तुम्ही? राजधानी बेंडवड्यावरनं. बर. हा, तुमच्या गळ्यात शिवसेनेचं मफलर दिसतंय. हो. मग आता काय शिवसेना ताकदीने या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांसोबत राहणार आहे काय? आम्ही शिवसेनेच्या कट्टर आहे. बर. हो. पण काय लोक म्हणतात की खाली कार्यकर्ते तेवढ्या ताकदीने काम होतंय किंवा नाही असं काय होत नाही. आमचा शिवसेना आहे तीच आम्हाला पाहिजे. त्यामुळं भाजप सोबतच राहणार इथला शिवसेनेचा म्हणजे बाबरांचा जो गट आहे तो ताकदीने राहणार भाजप सोबत. हो. काय सांग? भाजप सोबतच राहणार. सांगणार ते आम्ही करणार. सुहासभाई सांगणार तीच आम्ही करणार. काय सांगितलंय सुहासभाई यांनी? मी जिथं आहे तिथं तुम्ही माग कटर उभा राहायच म्हणून सांगितलं सुभाषभाई यांनी. सुहासभाई आम्ही सुभाषभाई जिथं असेल तिथं उभा राहणार आम्ही. बाकी तर आज आपण जे देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या कार्यक्रमाला जे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आलेत किंवा समर्थक आलेत तर त्यांच्यासोबत आपण बातचीत केली की त्यांच्या मनात त्यांना का नेमकं जिंकवायचं आहे किंवा त्यांचे मुद्दे काय आहेत. कशासाठी आज आलाय तुम्ही? संजय काकांसाठी आलोय. काका विजय होतील वाटते तुम्हाला? काका 2.5 ते 3 लाख मतांनी विजय होणार. 100% काकांचा पराभव. विरोधक कुठं होते? विरोधक कुठं आहेत? 4.5 वर्षानंतर उगवल्यात. कुठं आहेत? विशाल पाटील तुम्हाला कुठे दिसले का? 4.5 वर्षात विशाल पाटील तुम्ही कुठे बघितलेत का? 4.5 वर्ष बघितलेत तुम्ही? पण विरोधक म्हणतायत की आता आम्ही विशाल पाटलांना 4.5 वर्ष कुणी बघितलंय का? सांगा. 4.5 4 वर्ष 10 महिने कुणी बघितलं का विशाल पाटलांना? इथं काम पण नाही केलं. काय सगळं काम काकानेच केलं. हायवे सगळं पाणी जतपर्यंत पोच केलंय. जतची लोक काकांना देव म्हणतात. पाणी प्रश्न आणि रस्त्याच्या प्रश्न सगळं काय भरपूर काम, लोकांची कामं, प्रत्येकाची दवाखान्याची कामं सगळी संजय काकांनी केली. विरोधक हे अस्तित्वासाठी लढा लागले आहेत. त्यांना अस्तित्व जपायचं आहे म्हणून ते काहीतरी आरोप करायला लागलेत. नसलेले थाताना आरोप त्यांचे चालू आहेत. त्यामुळे काका विजय होतील 100% 101% खरं आहे. 3 लाखाच्या वरनं संजय काका विजयी होतील. 3 लाखाचं लीड 14ला नव्हतं, 19ला नव्हतं. मग या वेळेला 3 लाख त्यांना विशाल पाटील आता 2 लाखाच्या आत येणार आहे. आणि त्याच्यावरचं काकांचे 7 लाखावर काकांना मतदान होईल. 7 लाख मतदान काकांना होईल. 7 लाख मतदान होईल वाटते तुम्हाला? होय काकांना. मग 3 लाखाचं लीड 3च्या वर 3.5 लिडिंग होते काकांचं. काकाजी येणार निवडून. येणार हो. 2-3 लाख मतांनी येणार काका निवडून. 3 लाख मतांनी. काय एवढा विश्वास का वाटतो? हो, काकांनी विकास कामं केली. पाणी आणलंय, सगळीकडे जनसंपर्क ज्यादा आहे.